चोखोबाराय सोबत गुरवळडे. पाऊस पडला एकदा पंढरपूरच्या वरी. अचानक पंढरपुरात पाणी घुसलं. माणसं पळाले पण दोरान बांधलेले जनावर जागच्या जाग्यावरच मेले. बांधलेले होते जनावर, गाई वासरं म्हशी जागच्या जाग्यावर मेल्या. हे मेलेले जनावर ओढायचं काम चोखोबारायकडे होतं. गाड्यावर टाकून जनावर ओढायचे, वडणं होईनत. बादशाचा तगादा होता. माझा विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरला आणि चोखोबारायला गाडा ओढू लागला. बोटाल करकुंडे पडले देवाच्या. किती नाजूक राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकाळा लोफलिया. किती तळवे आरक्त असतील त्या देवाचे. त्या दोऱ्या घासल्यामुळं असे कांड्याला करकुंडे पडले. विचारलं, देवा काय गरज होती तुला ही ढोरं ओढायची रे? देवा किती नीच काम केलंस तू, काय गरज होती? चोखोबारायच्या पत्नीचं बाळांतपण करून 27 दिवस बाळा ते धुतले. बाळा ते महाराज काळ आता नद्याला पाणी नसल्यामुळं धुणं घरी चालू आहे. नाही तर माझ्या लहानपणी आम्हाला करपरा नदी आहे आणि मसुबाच्या डोहावर सगळ्या बायका धुवायला जायच्या. पण ज्या घरी बाई बाळातीन झाली त्या घरच्या बाईनं सगळ्यात उताराच्या खाली धुणं धुवायचं. तिचा दगड खाली असायचा, कारण तिला बायका वरी धुणं धुऊ देत नव्हत्या, कारण बाळा त्याचा घाण वास येत होता तिच्या. आणि अजून लक्षात घ्या, पोरीला झालेलं पोरग माईचा नातू असतंय. मग आजीनं नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले, आजी त्या दगडावर स्वतःचं लुगडं धुत नाही. हे तर पुरावा मान्य करावं लागेल माझ्या माईंना. तुम्हालाच माहिती आहे, मी काय बाळातीन थोडाच झालो, हे तर तुम्हाला माहितच आहे ना. हो म्हणजे ज्याची त्याला विचारावं ना. मग तुम्ही म्हणता तुला कसं काय माहित? तर मला वाचवायचा नाद आहे, वाचवायचा नाद आहे. ज्या आजीनं नातवाचे बाळा ते ज्या दगडावर धुतले त्या दगडावर आजी स्वतःचं लुगडं धुत नाही का? बाळा ते वैस वास येत असतो, घाण घाण. आणि माझा जगाचा मालक 27 दिवस बाळा ते धुत होता. काय वाटलं असेल हो त्याला? याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, माय लय झालं तर पोरीचे 1-2 बाळात पण हौसानं करती. 4, 4, 5 बाळात पणाला जर पोरगी आली ना तर माय म्हणते, माय बबे माझ्या जीवाचा पत्रा झाला ग बबे. म्हाताऱ्यानं बी हाडाचे काळे केले बाई. आयुष्य गेलं काम करता करता, माझ्या जीवाचं ढोलकं वाजलं बबे. आणि तू बी काय डुरू 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 बाई 5 बाळात पण तू बबे. कोण म्हणते माहितीये? माय 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 जन्मदाती माय 4, 5 बाळात पणाला कटाळती. पण जगाची माय 27 दिवस बाळा ते धुत होती. काय नसन वाटत त्याला? तुम्हाला सांग का महाराज, ज्याचे बाळा ते धुतले ते पोरग बी लय अधिकारी होतो, लय पोरग अधिकारी होत. तुम्ही आम्ही अर्जुन मोठं झाल्यावर भजन म्हणला असेल, तुम्ही आम्ही मोठं झाल्यावर भजन म्हणलो असतो महाराज. चोखोबारायचा मुलगा कर्म मिळाला झालं त्या दिवसपासून विठ्ठलाचं नाव महाराज त्याच्या जिभेवर कोण दिलं होतं. वेळाय का देव कोणाचे बाळा ते धुवाला. भाई भुंग्यायचे. आमच्या मित्राला पोरग झालं एक. त्यानं मला फोन केला, महाराज मला मुलगा झाला, अभिनंदन. त्यानं पुन्हा एकदा फोन केला, मी फोन ठेवल्या, महाराज मला मुलगा झाला. अरे म्हणलं कळालं मला, अभिनंदन. त्याला फोन ठेवून पटका बांधू लागलो. त्यानं तिसऱ्यांदा फोन केला, महाराज मला मुलगा झाला. मी म्हणलं तुला पोरग झालं ना, आम्हाला काय वगार झाले वय रे? अरे जरा बोलायला रगिले मी. पण खरे ना, त्याला म्हणलं ना अभिनंदन, पुन्हा काहीच कायचं पोरग झालं पोरग झालं. त्यानं पुन्हा फोन केला आणि म्हणलं, महाराज तुम्ही असं बोलता राव आडमुटवानी. अरे म्हणलं याच्यात काय आडमुटपणा आहे? तुला पोरग झालं अभिनंदन म्हणलं, चांगली गोष्ट. पण ऐका ना म्हणे महाराज, पोरग दवाखान्यात हे जालन्याला, जालना हॉस्पिटलला. मी तिथंच होतो उशे साहेबांकडे. ते 4 फेब्रुवारीला 2019ला आमच्या ड्रायव्हरनं घातली ट्रॅक्टरात गाडी. मेल तुम्ही 2-3 घंटे. पुन्हा यम म्हणला, देव म्हणला यम आला, अरे हे झाला रगिले, याला वापस कर. हो हे खटखट बोलत आहे, भेट नाही काय नाही, याला वापस कर. मग यम म्हणला, महाराज तुम्हाला वापस जायचंय. मला वापस केलं. पुन्हा डॉक्टर म्हणलं मेलं. आमचं ड्रायव्हरनं तर घरी सांगितलं होतं नाही का, लाकडं जमा करा. गळ्यात शपथ. शेजाऱ्या पाजाऱ्याने लगेच तयारी केल्या त्या फोन करून. आता उद्या व्हॉट्सअपवर टाकायची वेळ आली ती.
पण पुन्हा डॉक्टर म्हणले जरा सिटी स्कॅन करा. मग उसास सुटला वाटते. ते पंढरपुरातल्यानं सांगितलं वापस कर म्हणून. तो केलं वापस. ते म्हणलं महाराज मुलगा झाला आणि जालना हॉस्पिटलला माझी मंडळीन पोरग आहे. म्हणलं मग असू दिन सुखरूप तर आहे ना. मी सांगतो साहेबाला पैशाचं नंतर घ्या म्हणून. ओळख आहे म्हणलं माझी उषा साहेबाची. ते म्हणले तसं नाही महाराज, पोरग मला पहिलं तुम्हाला दाखवायचे. आरम्यानला आम्ही दोघं येतो, पोरायची माय बिन मी बी. पोरायची माय म्हणजे मै बायको. तसं माऊली काय बी इचकू नका. त्याला म्हणलं येतो ना, एखादी अंगठी घेऊन येतो भागवतावर आलेली. तू बी 30-35 हजाराची पैठणी घे, तू हा पिना पाडतो चांगला. येतो मी शेणपाड्या माती घेऊन उठत असतं. ते का फुकट थोडंच असतंय. ते म्हणला नंतरची नंतर काय होईल, पण आधी तुम्ही एकटेच या. ते बी रगील होतं. मी म्हणलं बरं मला कसं काय दाखवायचं. ते म्हणलं महाराज तुम्हाला माहिती ना काय धंदा होता. ते टाटर चोरीत होतं. हे पोरगन हे पोरग याचा फरक सांगायला शेवटचा पुरावा बरं का महाराज. हो लय बी साखरेच साल काढून. तर मग ते म्हणे तुम्हाला दाखिल्यावर जरासं बरं होईल. नाही नसते व ते टाटर चोरायचं, वायर चोरायचं, शेतकऱ्याची पाईप चोरायचं. माझ्या नादी लागून लागून मग त्यानं जरासं ते बंद केला कारभार. माझ्या नादी लागलं तर मला 2-4 बाऱ्या कापलं होतं त्यानं. असं भारी होतं त्यानं. पण आता चांगलं वागते. तुम्हाला दाखवायचं म्हणे माझ्यासारखं करून त्यानं गेलो तर ती बाई बसलेली होती ढवळ्या साडीवाली. तिला सिस्टर म्हणतात वाटते. ते मी म्हणलं बाई नर्स का सिस्टर म्हणतात ना वाटते. म्हणलं बाई. ते म्हणले काय. मला वाटलं धोतरावानं दटी लोकांनी. धोतरावाल्या लोक किमतीत देत नाहीत. पण त्याला माहित नाही धोतर किती पावरबाज असते. तर या काल परवाच्या जीनच्या पॅन्टाडावाले धोतरावाल्याला किमती देईन. आमच्या एका जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगितलं गधड्या या धोतरावाल्यानं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, कण्या आंबाड्या खाल्ल्या आणि आपल्याला जमिनी कमवून ठेवल्या. जीनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडर साठी फुकायलेत. धोतरावाले किती बरे असतील. कशामुळे धोतरावाले वाईट आहेत. पण धोतरावाल्याला अहो कोण डॉक्टर धोतरावाल्याला तिकीट देत नाही, चिल्लर देत नाही. आणि मी याच्या जो पैसे दिले की चिल्लर देते. बरं खरं सांगा दोघांत पाकिट मोठं कोणाचं. आणि कोण डॉक्टर याला चिल्लर देते मला धोतराव पाहिला सारखा सारखा पुढं. त्याला माहीतच नाही धोतर किती पावर बाजे म्हणून. पण आता कुठं नादी लागाव त्याच्या रुमण्याच्या. तर ती बाई मला उदटलं काय काय काय. धोतरावाला जरा थोडंसं येड्यावानीच करते. आमच्या पोराची माय बी एके दिवशी मला म्हणली माय तुम्ही कीर्तनात धोतर नेसच, आपण घरी आल्या पॅन्टच घालीचा. म्हणलं नेमकं काय झालं, तुला काय करायचं धोतरावून. काय नाही आपण मागच्या आठवड्यात लग्नाला गेलो तर सहज बायका म्हणल्या सासरे संघ आलेत का काय. कीर्तन आताशी सुरू झाले नाही का. पहिल्या चिंतन सांगितलं जसे सकलादी बाबाला कापायला न्यायचे असे बसले होते. हो म्हणजे भंगार ऐकायचं की कसे उकळत पाहणं. माय लग्नात ती बाई सहजच म्हणली तुमचे सासरे संघ आहेत का काय. म्हणलं म्हणू दे ना काय. म्हणली बाई पण मला कसं कानीच वाटलं ना. मला मनात नाही वाटलं ते मग मालक आहेत. म्हणलं मारलाच काय महाराज ते तिचीच. मग असं नाही झालं. तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतलं. मी समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. इतकी इडपट बायको असल्या मी काव लावून नाशिकला गेलो असतो. चलदी म्हणलं असतो तू होते. ती मला म्हणली बाई घरी आल्यावर का नाही तुम्ही पॅन्टच घाली जा. आता 4-2 बाऱ्या म्हणल्यावर लय काय फुरसनाच्या मी बी नादी लागत नसतो आणि कोणीच लागायचं नाही. हो पण मी मंठ्याच्या बाजारातून 2 कोयते नेले ऊस तोडायचे आणि एक पॅन्ट नेली. तिला बेताची गरजच नसती. नाईट पॅन्ट कोणाची कोणाला येते. तिला काही बेताचं काम नाही. याची उपसा त्याला घाला, त्याची उपसा त्याला घाला. तिला काय नाही. ती कुठं रोक फाकतीन कुठं रोक ताणती तिने. हो औषध माझ्याकडे ओरिजिनल आहे ना. मग ती पॅन्ट नेली, 2 कोयते नेले. तुळशीपाशी पॅन्ट ठुली, तिच्यावर 1 मंजुळा ठुली आणि कोयत्यावर 2 मंजुळा ठुल्या. पाय पड म्हणली बाई कोयते कशाला आणले आणि पॅन्ट. म्हणला आता तो समाधान करण्यासाठी टेलरकडे 2-4 शिवायला टाकल्या आता. पण तोरक बी बिना बेताची घालायची. बरं झालं चांगलं झालं. पण कोयते कशाला. म्हणलं 1.5 लाख घेतलेत मुकादमाकून. 1 लाख मैन 50,000 तुये आणि बाईन कशाला. म्हणलं ते खालच्या ढेल्यात पाईपलाईन केली तर जरा तानापाणी झाली तर आपल्याला ऊस तोडायला जायचं. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण नेणार आहे. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण नेणार आहे. 8 वर्ष झालं मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एकाच इंजेक्शनात नीट.
कशा हसत्यात बघा ना. हो पुन्हा मंदीत नाही, औषध वरीत ना असलं की कोणी येतो बघा. इंजेक्शन चांगलं द्यायला पाहिजे. हो एका डॉक्टरनं मला इंजेक्शन दिलं दुखलंच नाही. मी म्हणलं साहेब इंजेक्शनच नाही दुखलं. ते म्हणले आपला हातच नरम आहे. आता पैसे नाही घेतल्यामुळं मी बी काही नाही म्हणलो, पण दवाखान्याच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन काऊन नाही दुखलं. त्यानं कष्टातच हाणलं. कसं दुखन आणि मग ती बाईनं मला म्हणली काय काय. म्हणलं ते आमच्या गावातली कस्तुरी बाळातीन झाली, ती रूम नंबर 4 मध्ये आहे. त्या बाईनं मला दटिलं. म्हणलं जाऊ दे आपल्याला येईल काय घेणं देणं काय. गेलो त्या रूमला आवाज द्याला, रावश्या. त्या आमच्या मित्रात नाव रावश्या होतं. ए रावश्या. त्यानं दारू उघड. मला राग आला ती बाई दटू लागली मला. म्हणलं पटकन पाव पोरगन जा. दारू उघड. महाराज आलात काय. हो पोरग दाखिल. म्हणलं रावश्या तू यासारखंच झालं रे. ते म्हणलं होऊ द्या माझ्यासारखं, पण माझ्यासारखं नाही वागाव बापा. मी टाटर चोरले वायर चोरले. मी म्हणलं आता तो जसं केलं तसं, पण आता बघ इथून पुढं चांगलं वाग. पाहिलं बाहेर आल्यावर ती बाई पाय पडली माझ्या सिस्टरीन. म्हणलं बाईला कोणी सांगितलं काय मी गिरगावकर आहे. पाय पडी. आपलं नाव काय. म्हणलं मी बाळू महाराज. बाई तुमचंच कीर्तन ऐकायले. पाकिटातून 10 रुपये काढले खरे आणि मला दिले. खरे 10 रुपये आणि मला दिली पाया पडून. मी म्हणलं बाई मग काऊन धुनकलत मला. महाराज तुम्हाला राग नव्हता हो, पण तुम्ही त्या बाईचं नाव घेतलं म्हणून मला राग आला. मी म्हणलं बाळांपणाचं हॉस्पिटल आहे तुला बाईचा काऊन राग आला. म्हणली महाराज तिचं सकाळी 4 वाजता बाळातपण केलं आणि मग अंगठी हरपली. अरे म्हणलं थांब ताण घेऊ नको. म्हणलं रावशा पोरग दे बरं इकडं. पोरग घेतलं सकाळी 4ला पोरग झालतं त्याला. त्याच्या पोराच्या उजव्या हाताची मुठ उकलल्यावर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं रावशा तो मोठा झाल्यावर टाटर चोरले होते रे. तो या पोरानं तर झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली. आणि याला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र इकिन नाही सुमळे. पा चोखोबारायला झालेला मुलगा जन्माला आल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. आणि ह्या बेंदाड्याला झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरायली. हे संस्काराची ताकद आहे. याशी खराब संस्कार बघा. गुरुवडे चोखोबारायच्या घरचे त्याच्या मुलाचं बाळण त्याच्या पत्नीचं बाळण चोखोबाची बहीण झाला सारंगधर. बहिणी उघडादार हाका मारे शेवटचा पुरावा म्हणून नाचे मागे मागे किती काम केलं. याच्या पलीकडे सांगू चोखोबारायला मंदिरात येऊ देत नव्हते म्हणून हा पुरावा धुवून काढायचा होता. जगाच्या मालकानं 33 कोटी देवता चोखोबारायच्या घरी नेल्या. हा एका जनार्दनी आईची चोखी याची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा मालक इंद्र पक्वाद वाजवायला होता. भगवान शिवशंकर गाला होते. नारद तुंबर सांब गायन करी. आणि एकादशीचं भजन चोखोबारायच्या घरी केलं. आणि चोखोबारायच्या घरी दह्याच्या आणि भाताच्या पंक्ती. मग भगवान तिथं जेवले. तर मग विचारलं उद्धवानं देवा समाजानं वाळीत टाकलेल्या चोखोबारायच्या पत्नीचं बाळांपण तुम्ही केलं. त्याच्या मुलाचे बाळांत ते धुतले. मेलेले जनावर तुम्ही ओरडे. हे कशा करता ओरडे. भगवंताचे डोळे भरून आले. उद्धवा चोखोबाराय भिंतीखाली मृत्यू पावले. त्यांचा अंत्यविधी झाला मंगळवेढ्याला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर हाडा आणायला नामदेवरायला पाठिलं. काय पुरावा तो. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी आणि घेत चक्र पाणी पितांबरे. नामदेवराय आस्ती आणायला गेले. भगवान उद्धवाला सांगून लागले उद्धवा नामदेवराने आस्ती पारखून कशा आणल्या. आस्ती कानाला लावायच्या. जी आस्ती विठ्ठल म्हणील ती आस्ती चोखोबारायची. पितांबराच्या पोटीत घेतल्या. कोट्यवधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे. सकाळच्या काकड्यात त्याच्या पितांबराचं वर्णन केलं. कोट्यवधी सूर्याचं चंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे. त्या पितांबरात चोखोबारायच्या आस्ती. आईसाहेब पळत आल्यानं सांगितलं भगवान माणसाच्या मातीला गेल्यावर आंघोळ करून येत असते. राख सावडायला गेल्यावर आंघोळ करून येत असते. आस्ती वटीत कशाला घेतल्या. तर भगवंतानं सांगितलं लक्ष्मी सगळ्याच्या आस्ती सावडायला गेल्यावर आंघोळ करून येत असते हे मान्य आहे. पण सगळ्याच्या मातीला गेल्यावर आंघोळ करून येत असते हे मान्य आहे. पण या आस्ती कोणाच्या आहेत तुला काय माहितीये. कोणाच्या का असणं पण हाडच आहेत ना. कानाला लावले लक्ष्मीच्या. आईसाहेब रडू लागल्या.
त्या अस्थितून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. भगवान म्हणतात उद्धवा, अरे जिवंतपणी माझं भजन केलं असेल नवल नाही. चोखोबाराय जो जी चिपळी होती का माऊली महाराज, चोखोबाराय अंत्यविधी झाल्याच्या नंतर ही चिपळी परंपरा म्हणून घरात आणली. सकाळी 2:45 वाजता चोखोबारायच्या झोपड्यात आपण मग त्या चिपळी वाजत होती. ज्या चोखोबारायची संगती लाकडाच्या चिपळीला झाली, ती चिपळी आपण मग त्या भजन करीत होती, आपण मग त्याच वाजत होती. कल्पना करा त्या व्यक्तीची ताकद काय असेल. आणि सांगितलं उद्धवा, अरे तोंड भजन करीनात, हा साधू गेल्याच्या नंतर अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्याच्या अस्थितून सुद्धा भजन निघतंय. हे कर्ज माझ्या डोक्यावर आहे. मनोनी नाचे मागे मागे विठोबा रखुमाई. सोपा पुरावा अर्ध्या मिनिटात सांगतो. ज्या शिवयोगी महात्म्याने 96 वर्षापूर्वी 96 वर्षापूर्वी मालकाचं भजन केलं. त्या मालकाच्या भजनाचं कर्ज शिवयोगी महाराजांचं ब्रह्मांडाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. आणि त्या मालकाला फिटत नाही म्हणून त्याने सगळ्याला लावून दिलंय. जा जा माझ्या शिवयोगीच्या समाधी सोहळ्याला तुम्ही सगळे जा, सगळे वारकरी जा, सगळे महाराज मंडळी जा, सगळे भक्तगण जा, सगळ्या मावल्या जा. ह्या शिवयोगी महाराजांचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. म्हणून आपल्या सगळ्याच्या अंतकरणात भावना झाली, चला आपल्याला मौजपुरीला जायचंय. शिवयोगी बाबांचा समाधी सोहळा आहे, त्या उत्सवाला जायचंय. हे त्यांनी केलेलं भक्तीचं कर्ज जगाच्या मालकाच्या डोक्यावर आहे. म्हणून आपण सर्वजण त्याचेच अंग आहेत. निराम तुराम, निराम तुराम. प्रत्येकाचा आत्मा आत्मा आत्माराम आहे, तोच देव आहे. आपण या साधूच्या सोहळ्याला आलोत. हा भगवंत नाचायला आहे, ही त्याची लीला आहे महाराज, हे त्याचं कर्तव्य आहे. मनोनी नाचे मागे मागे. बार्त्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरलं. मानदास बाबाच्या कुळापासून त्या घरात भजन केलंय. हे भजनाचं कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. महाराज बोलोबा महाराजासाठी अकलूजचं पंढरपूर तयार केलं. अकलूजचं पंढरपूर तयार केलं. बोलोबा महाराज थकले, तुकोबारायचे वडील त्याच्यासाठी पंढरपूर तयार केलं. का? गेल्या कितीतरी पिढ्यापासून पंढरपूरची वारी करणारे लोक आहेत, त्यांचं कर्ज डोक्यात, थकलाय वारकरी येऊ शकत नाही. म्हणून त्याच गावाचं पंढरपूर तयार केलं, जगाच्या मालकानं भेट दिली. म्हणून नाचे मागे मागे. हे टोके महाराज या संतांचं. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, उगय का आज 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 आपण कबीराचं नाव घेतलं जातंय. त्या कबीराने भजन म्हणता म्हणता कपडा इनायचा, आणि त्या कबीरानं इंद्याला कपडा, त्याच्या धाग्या धाग्यातून राम राम निघत होतं. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ज्यानं इंद्याच्या धाग्यात राम राम येत होतं, तर ते कबीरदास किती अधिकारी असतील. म्हणून त्यांचा उत्सव. म्हणून नाचे मागे मागे. कल्पना करा, आमच्या रोहिदास रविदास महाराजांनी 18 संतांपैकी दुसऱ्याचे बुट शिवून एक आदला कमीला, तो आदला एका वारकऱ्या जोद्याला, जा हक्काशीत आदला न्या. त्या आदल्याचे फुलं घेतले पांढरे. भगवान शिवशंकराचं मंदिर आहे ना, काशी विश्वनाथाला पांढरे फुलं घेतले आणि बुट शिवायचा धागा त्या इंद्याला दोन वो त्या मेनातून ववल्याला, त्याच्यात ते लाल पांढरे फुलं बांधले आणि काशी विश्वनाथाला हार टाकल्याबरोबर विश्वनाथ बोल लागले, आई वारकरी बाबा. तर पुजाऱ्याने विचारलं, आतापर्यंत विश्वनाथ बोलले नाही, कोणाला बोलले? त्या वारकऱ्याने सांगितलं, मला बोलले. तुला कस काय बोलले म्हणले? महिवी ताकद नव्हती. देवाला घातलेला फुलाचा हार तो रविदास महाराजांनी दिलेला आदला होता. त्या काळातला लोकांचे बुट शिवताना प्रत्येक टाच्याला राम राम करीत होते, राम राम म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते. आणि डोका हल्ल्यावर बंगई हालत होती, शेंडीला बंगईची दोरी बांधलेली होती, आईबाप होते. अशा निष्ठावंत लोकांचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून तिथलं कंगन रविदास महाराजांच्या घरी आलतं. रविदास महाराजांच्या घरी काय ताकद आहे. म्हणून नाचे मागे मागे. भक्तीचं टोके. मायबापावर नुसतं बोलल्या जाते, आचरणात आणत नाहीत. गायीवर सुद्धा बोलल्या जाते. मग एक सिद्धांत आहे, एका पक्वाद्याने एक गाय, एका भजन्याने एक गाय, आणि कीर्तनकारानं 11 गायी सांभाळायच्या. कीर्तनकारानं 11 गायी, कारण भजन्याने एक का त्यांच्या परीनं, पक्वाद्याने एकच का त्यांच्या परीनं. गिरगावकरानं 11 नाही 200 सांभाळल्या तरी काय धोत्रात मुंग घुसत नाहीत.
काय होतंय 5-50 पाकिट जाऊ दिन गाईसाठी, काय तुझ्या अंगावर भिताड पडायले का? पण नुसतं सांगायचं गाईवाला. हळूच माऊली महाराजांनी विचारलं, महाराज तुमच्याकडे किती आहेत? एक नाही फुसक्या, तुझ्याकडे एक बी नाही, लोकाचा पिना पाडी तू सुंबळ्या, लायकी आहे का तुय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. आईबापाला सांभाळायचं, त्यात महाराजांना सांगायचं मायबापाला सांभाळायचं. याच्या भेनं भेनं माईनं आडात उडी टाकली आणि ह्यो कीर्तनात सांगतो माईल सांभाळा सुंबळ्या, लायकी आहे का तुही सांगायची? आई वडिलाला सांभाळायचं, गाईला सांभाळायचं, ह्या गोष्टी आता पान. मायबापाला झोका द्यायला रविदास महाराजांना कंगन घरी, काय कर्तव्याची सेवा आहे म्हणून नाचे मागे मागे रात्रंदिवस भगवान पुढे महाराज. ह्या संतांचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं, जगाचा मालक नाचत होता. साकडे पडून येदी काही व्यथा, आपुली या माथा उडवी. तुम्ही लक्षात घ्या, दुर्योधनानं पण केलता भीमानं, ज्याची मांडी फोडीनं कपाळाला गंध लाईन. 2 मिनिटात सांगतो, वेळ जास्त घेत नाही, कारण मी बोली केलती 10 मिनिटं महाराजाची सेवा. आपल्या शब्दाला बट्टा लागायचं नको. आणि तुम्हाला एक सांगू का, घासा दुखतोय पण याची कदर करणारा पंढरपुरातला आहे. याची कदर म्या जर करा, त्यांना असा कुचकून दाबला तर सकाळी निरोप येईल, गिरगावकर गेला. साळुंकी मंजुळ बोलत शिवानी, बोलविता धनी वेगळाची. 1.5 कोटीचं घर बांधलं, तुट्या 15-15 हजाराच्या टाकल्या आणि किचन मध्ये तुटी टाकली 1.5 लाखाची, सोन्याचा मुलावा लावलेला होता. ती तुटीबाईनं फिरल्यावर पाणीची येईन. ती म्हणली माय पप्याच्या बापाला इतकुशी अक्कल नाही, 1.5 लाखाची तुटी टाकली आणि पाणीची येईन. ते म्हणला मला अक्कल आहे, तू ही अक्कल नदीला गेली, टाकीचा कॉक दिला कर. वरच्या टाकीचा कॉक बंद होता, कसं तुटीला पाणी? जेव्हा वरच्या टाकीचा कॉक ढिला केला तेव्हा तुटीला पाणी आलं. ह्या तुटीचा कॉक पंढरपुरात आहे. त्यानं बंद केला की गिरगावकराचा कॉक आपण मग बंद होतोय. म्हणून 10 मिनिटं जर शिल्लक बोललो तर काय त्याला का जिबीला किडे पडायलेत का? 2 मिनिटं घेतोय. काय सांगू लागलो? साकडे पडून येते काही आता. हा, संच माणसं हुशार असले पाहिजे. हो, संचत माणसं मोठमोठाले पाडीत बरं का. चांगले चांगले जर वाया कुठे गेले असतील तर संचेनच गेले. संच गोड असले पाहिजे बघा. ज्याच्या संच खराब त्याचं वाजलं सगळं. हो हो, तुम्हाला एक सांगू का, शेजारी जर कापूस चोरून नेत असेल तर तुम्ही संध्याकाळी झोपायला जायचं. कसा चोरून नेईल? पण बायकोच जर मुकाट्या ऐकीत असेल तर महाराज कोणाला ठोचा आहे का नाही? याला म्हणायचं संच खराब. हो, त्याच्यामुळे संच चांगले असले पाहिजे. काय सांगितलं मी? साकडे पडून येते आता. हा, भीमान पण केला, ह्या बेट्याची मांडी फोडीन, कपाळाला गंध लाईन, रक्त पेईन असं म्हणले नाही बरं माऊली. आमचे भागवतकार कधी कधी ब्रेक लाईनर उघडल्यावर सांगतात. आता ऐका बरं का, काय द्रौपदीला मांडीवर बसलं भीमाने, दुर्योधनाने. होत कधी कधी वेळ झाल्या, दुर्योधनाने द्रौपदीला मांडीवर बसलं बरं का. आणि काय भीमाला राग आला बरं का. भीम कर 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 मुठी दाबीत होता बरं का, दात खात होता बरं का, भीमाच्या डोळ्यातून धूर आला बरं का. आणि भीमाने पण केला, ह्या मांडीवर गदा हानी आणि ते रक्त घाटा 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 पेन. भीम माळकरी होता रे, वाचून सांग जाय. कपाळाला गंध लावीन आपण आणि याच रक्त डोक्याला लावीन, नाहू करीन, त्या दिवशी तुंबा बांधीन, नाही तर केस मोकळे ठेवीन. हा द्रौपदीचा पण साकडे पडून येते काही व्यथा, आपली या माथा उडवी, आपल्या अंगावर देव संकट घेतो. बघा पुढं. आणि मग त्या दुर्योधनानं सांगितलं, आई शरीर वज्राचं कसं होईल? वेगात सांगतो. दुर्योधनाकडे गेले, सांगितलं दादा माझं शरीर वज्राचं. आई पतिव्रत आहे, आईच्या पुढे उघडार आहे. आईनं डोळे उघडून तुला पाहिलं, नकापासून शेंडीपर्यंत वज्राचा होशील. निघाला, सगळे कपडे गंगेत फेकले, निघाला 22-23 वर्षाचं तारुण्य. आणि मग रस्त्यात कृष्ण मालकानं, माझ्या पंढरपुरातल्या मालकानं एका माळ्याचं रूप घेतलं. त्या माळ्याचं नाव होतं सुदामा नावाचा माळी. माळ्याचं रूप घेतलं पंढरपुरातल्या मालकानं आणि फुलाची डाल डोक्यावर घेतली. काय युवराज कुठं? आईच्या पुढे उघड. वपतय का असं? कपडे घालायचे नाही. नका घालू. हार गुंडाळा. हार मोळाच्या दोरीत वावलेले होते. मूळ कशाला म्हणतात माहितीये का? पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा मळीत ना, त्याला मूळ म्हणतात. याच्या पलीकडे जर कळत नसल तर बापाच्या पित्राच्या दिवशी जी अंगठी करतात का दरभाची, दरभाला सुद्धा मूळ म्हणते. आणि मोळाची दोरी, मूळ काही वस्त्र नाही, मोळाच्या दोरीत पुरवले, मांडीपासून बेंबी पोस्तूर आवडले. आई पशी जाय, कपडे नाहीत. आई कपडे, आई आलो का मी? कपडे आहेत का अंगावर? एक नाही. माझी शपथ आई, तुझी शपथ, अंगावर कपडे नाहीत. उघडून पाहिलं, नकापासून मांडी पस्तोर वज्राचा, बेंबीपासून डोक्या पस्तोर वज्राचा आणि बेंबीपासून मांडी पस्तोर हाडा मासाचा. माय म्हणली रस्त्यात कोण भेटलं होतं? सुदामा माळी. ती म्हणली माळी नव्हतं, द्वारकेतलं काळं होतं, पंढरपुरातलं काळं होतं. आणि त्या दिवशी शाप द्याला, महेश 100 मारण्यासाठी
ते 5 सांभाळायलास, ते 5 जगिण्यासाठी महेश 100 मारायला, तुझे 56 कोटी यादव दारू पिऊन मरतील. देव म्हणला महेश सगळे मरू दी, पण भजन करणारे पांडव मरू द्यायचे नाही. आणि मेले 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 दुसाकडे पडू नये दी काही व्यथा, आपुली माथा ओढवी. दुसऱ्याचं संकट स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि पांडवाला स्वराज्य देऊन टाकलं. ज्ञानेश्वर माझ्या भगवान विश्वनाथाचा अधिष्ठान आहे तिथं काशीला मनोरबा. त्या भगवान विश्वनाथाच्या दर्शनाकरता एक व्यक्ती चालला, पण मित्राला म्हणे अरे मी वाराणसी काशीला जातो, यायचं का तुला? मित्रांनी सांगितलं आलो असतो रे, पण संसाराचा बोज मोठा आहे पाठीमाग, माझा धंदा आहे. नको म्हणणाऱ्या व्यक्तीचा धंदा होता बुट चपल शिवायचा. तुमचे आमचे फाटलेले बुट चपला शिवायचा व्यवसाय त्या वारकऱ्याचा होता. अरे माझ्या संसार आहे, या घरातली सगळी माणसं मी दिवसभर काम केल्याच्या नंतर संध्याकाळी मिळालेला कवडी दमडी आडका पई लालपई याच्यावर आमचा संसार धकतो. मला 1.5 महिन्याकरता काशीला पायी जाऊन येणं शक्य नाही. काय काळजी करू नको म्हणे, 2 महिन्याचा किराणा मी आणून टाकतो. रगील माणसं होते, मस्तीतले माणसं होते, महिमेतले माणसं होते, परोपकार माणसं करणारी माणसं होते, दान करणारी माणसं होते. काळजी करू नको म्हणे, 2 महिन्याचा किराणा टाकतो आणून. काय बसला बुटाडून चपल शिवीत. हुशार माणसं हुशार, काही काही बोलायलाच हुशार. हा काय लागतं सप्त्याला करा वर्गणी, हा आमच्याकडेच का. पाकिस्तान्यान तुही काय लायकी सप्ता करा म्हणायची. नुसता मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा, अशा काही नालायकाचं भरणा भरपूर झाला. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. हे लोक पाहिले मी. 2684 गाव झालेत. हे तर 4 वर्षापूर्वीतले महाराष्ट्रातली तरातराची भेटली. 2 महिन्याचं देऊन टाकतो म्हणे. पैशाची काळजी नाही. पंढरपुरातल्या मालकाची मला भाकरीची कृपा आहे. तू कशाला मला किराणा देतो म्हणे, कशाला ताण देतो, काय नाही. एक जण म्हणला महाराज कस काय चाललं 10 महिने तुमचं. हीच काय जाणार. मला माहित होता गोगले हे आता हे नांगी हाणायलाय. तू तालुक्यातलं पाणी पितो सुंबळ्या, मी महाराष्ट्र पालथा घातलाय, तू आम्हाला कशाला रंगी. तू त्यासारखे तर लय दुरून पाहिलेत आम्ही, खाऊन फेकून दिलेले लय काय काय नाद. बस काय चाललो तुमचं 10 महिने. नालाय का, आम्ही इतक्या श्रीमंत बापाचे लेकर आहेत की आमच्या बापा इतके श्रीमंत बाप कोणाचेच नाहीत. ज्ञानोबा तुकोबारायचे लेकर, आणि काय कमी आहे त्याला. तू कशाला हीच खितू. त्याचा काय दोष आहे, आपलेले पानछिट त्याच्यात घुसत येत ना, त्याच्यामुळे ते ताकद नाही हो दुसऱ्याची. आपलं जेव्हा तिकडं घुसत तेव्हा ते बकबक करीत असते. मर्यादा सोडतात कधी कधी आपले सुद्धा लोक. वर्णन करायचं असेल तर या लोकांचं करायचं, पानछटायचं करायचंच नाही. हो, एक जणांनी कीर्तन घेतलं तुमच्यासारख्यानं, फोन लावला, अंगाव नका घेऊ. हो, बऱ्याच लोकांना इस्तू अंगाव घ्यायचा नाद. आमची इथे एक बाई भांडल्याशिवाय खातच नव्हती. भांडण केल्याशिवाय ती भाकरीच खात नव्हती. गावातल्या अख्ख्या बायकांनी मिटिंग भरली, उद्या चतुरीला भांडायचंच नाही. चतुरी नाव गेल्या वर्षी मेली लॉकडाऊनच्या आधी. नेमकी लॉकडाऊन लागायचं किती मेली बघा. मी जिथेच सांगत नाही, मेली ती मेली मेली. तो बायकांनी असं मिटिंग भरली की आज हिला भांडायचंच नाही. तुम्ही अंगावर घेता याच्यावर म्हणाले. तिनं 12 वाजले तरी कोणी भांडच न. तिनं 25,000ची पैठणी नेसली मनोहर बा. उभी म्हातारी झाली ती, झग 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 जुजोळ्या लोंबलेल्या आणि त्या, पण 25,000ची पैठणी नेसली. बाया बघू लागल्या खिडकीतून, मा काय पैठणी नेसली ग. मारुतीच्या मंदिराची विकून देवीचं मंदिर आहे, देवीला दर्शन घेतलं. पौर्णिमा होती, मंगळवार होता.
आणि मोठ्या घरी गेली म्हणजे जोग अंबाबाईचा. तर गावातल्या बायकांनी धरील तर आजीला भांडायचंच नाही. म्हणून ज्या घरी भिक्षा मागायला गेली त्या बाईनं अशी ती वाकड्या तोंडाचे असते ते काय असते ढवळे ते खातेत ना माणसं असे काजू. हां मी आपला शेंगदाण्यालाच काजू म्हणत असतो. आपलं शंग मानाव येते म्हणी समाधान आपण शंग मी याला म्हणलं काजू म्हणलं येडा आहेस का काय आपलं शेंगदाण्याच आणायचं काजू म्हणून. तर त्या बाईनं किलोभर काजू आणले. काय किलो असतील देव जाणे आपल्याला काय फुकट कळण शेंडी वळवळ कशाला ताण घ्यायचा. किलोभर काजू परातीत आणले त्या बाईच्या. हे काजू घेत नाही म्हणे मी. तीन बदाम हट घेत नाही म्हणे. गहू हा ज्वारी तांदूळ मग वाहणारी बाई म्हणली काय देऊ. इस्तू नेमकीच चूल पेटलेली होती. तिनं असं झाऱ्या घातला आणि तिला इस्तू वाहडा. इस्तू वाहड्या लुगडं जळालं का राहिलं. आणि मग म्हणली मोहकावून लुगडं जाळलं. असा काही कायला आगाव जोर असतो अंगाव भांडणं घ्यायचा. लय नालायकाचा भरणा लय भरणा खूप 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 खूप. तुम्ही मलाच म्हणलात अरे सोंबळ्या तुला बायको धड बोलत नाही तू चोंबाळायला रिकामी आहेत का आम्ही. विठाला विठाला सगळं टाकतो म्हणे. त्या वारकऱ्यानं सांगितलं मला काय नकोय माई एक अडचण आहे. काय अडचण आहे माग जाऊन पाय म्हणे. समोर असं छप्पर होतं त्या छपरात त्याचं ते बुट चपलं शिवायचं दुकान. ते आडवं लोखंड ते शिवायचा टोच्या आणि ते चमडा बुडवायचे कुंड इतकंच दुकान त्याचं. माग जाऊन पाय म्हणे. माग वसरी पडवसरी पाठीमाग घर. त्या घरात गेल्याच्या नंतर आभाळा आलेलं होतं. दिवस माळवलेला होता. दिवा लावायला व्यवस्थित तेल नसल्यामुळं गेला आतमध्ये तसंच साजूक प्रकाशात. तर बंगई हालत होती. बंगई काय वानवाता न पुरे वानिया अशी बंगई हालत. बंगई कळती का जिनच्या पॅन्टीवाल्याला कळती ना. हो हो म्हणी जा. कोण तुमची परीक्षा घेणार आहे नालायक आहे का नाही. हो ताईट आकट होतं बंगईचं आकट. विठ्ठल वा तुमच्याही शेंडीच्या वरून ताण घेऊ नका. हा पहिले आकटे होते. आकटे लाकडाचे पाळणे होते आणि ते खालचं इनलेलं असायचं त्याला पाळण्याचं आकट म्हणायचे. आता स्टीलचे पाळणे आले त्याच्यामुळे पाळण्याचा काही संबंध नाही. आणि आता तर लग्नात मंगलाष्टक तळ हाताचीच पाळणे आलेत त्याच्यामुळं त्याला तर आकट्याचा काही संबंधच नाही. असे मस्त कोड त्या बंगईचं आकटा असं ताईट इनलेलं. त्याच्यावर वयस्कर म्हातारा आणि म्हातारी झोप लागलेली. 80-90 वर्षाचं वय झोपलेली होती. बंगई हालत होती. ह्या मित्रानं चौकून डोळे फाडून पाहिलं. बंगई हालती पण झोका कोण द्याले. काय वानवाता न पुरेवाली कोण झोका देते. पुरावा क्रमांक 3. टाइम झाल्यावर मला सांगा. चल द्या हाय गंगा जवळच मला फुकायला म्हणजे माझ्या पोराला ताण नाही धालेगावला न्यायचा. बरं ठीक आहे. आमच्यावर घेतल्यावर तुम्ही इतका हसायले तुम्हाला कोणालाच मारायचं नाही. तुम्ही लय बिभीषणाचे चुलते आहेत का. आमच्यावर घेतलं की खसखस बी कधी माणसाची उगी. कोण बंगई हालीत असेल. मनोहर बुवा ज्या वेळेला ती व्यक्ती वापस आली आणि विचारलं दादा तुझे आई बाबा झोपलेत रे. मित्र होते. तुझे आई बाबा झोपलेत रे आणि झोका कोण देते. मी देतो. खरी गोष्ट संभाजी भाऊ. ते म्हणले मी देतो. काय बोलतो म्हणे. इथं चालला बुटाडन चपला शिवायला. हात गुतले म्हणले. एक डावा हात गुतला चपलात आणि उजवा हात गुतला टोच्यात आणि हातात 2च आहेत. कुठे झोका देतो. माझ्या मागे येऊन बघतो का म्हणे.
त्याच्या पाठीमागे गेले तर शेंडीला सुतुळी बांधलेली होती. शेंडीला डोक्याला शेंडी होती, त्या शेंडीला सुतुळी बांधलेली आणि ती अशी दाराच्या फट्टीतून मागं तिसऱ्या घरात गेली. टाचा मारता मारता मान हलायची, मान हल्ली की डोकं हलायचं, डोकं हल्ली की शेंडी हलायची, शेंडी हल्ली की दोरी हलायची, दोरी हल्ली की बंगई हलायची. भाकरीची काळजी नाही गडे, पण माझे आई बाबा माझ्याशिवाय झोपत नाहीत. सगळ्यात मोठी काशी माझे आई वडील आहेत. आहे का पुरावा रे? माय बाप्या केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. सगळ्यात मोठे मायबाप आपले तीर्थ आहेत. सकळ तीर्थाची जे का जाण माता पितरे, सर्व तीर्थाचं अधिष्ठान आई वडील आहेत. एक माल भेटला म्हणे मी पंढरपूरला बिना चप्पलचा जातो. म्हणलं मी देतो तुला चप्पलला पैसे, मला कुठं घरून द्यायचे, देवीचं तेल देईल आणि भोत्याला गाईला. एखाद्या पाकिटात तुला मरुस्तर चपला देतो. ते म्हणला पण माझ्या भरपूर पैसे, 3-3 हजाराचे बुटन चपला आहेत, पण मी घालीत नाही. बिना चप्पलचा पंढरपूरला जातो आणि बिना चप्पलचाच घरी येतो. अरे वा 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 वा. म्हणलो पांडुरंग पावला तो दर्शन घेऊ दे. त्याचा मित्र म्हणला महाराज दर्शन नका घेऊ. म्हणलं का रे, हे बिना चप्पलचं पंढरपूरला जातंय ना. नाही महाराज, तिथून आल्या त्याच चप्पलान म्हातारीला मारतय. हे दुसरा रावण जन्माला आला समजायचं. अशी देखावे करणारी लई नाटकं करणारे फार लोक, फार 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 मोठे नाटकं. पंढरपूरला जातो, तिथं गेल्यावर दुसऱ्याचा झेंडा खांद्यावर. हे काय मी नगर प्रदक्षिणा करायला लागलो आता. झेंडा यायचा घेतला, फोटो काढूस तर लगेच व्हॉट्सअपला टाकलं. वाळवंटात वारकरी. तुझ्या झेंडा कोचू कोचू हाणायला पाहिजे. विठाला विठाला नाटकी बरमान थका माझा नाही. माझे आई वडील माझ्याशी झोपत नाही, त्याच्याकरता भगवान काशी विश्वनाथाला सांग मा नमस्कार इथून. ऐका म्हणजे देवा तुम्ही नमस्कार इथूनच मला. आईला सांगितलं आई बाबा मा मित्र काशीला जाणार आहे, जाता जाता त्याला बोलव आपल्याकडं. आई वडील होते.
शेंडीला घाट मारणारी व्यक्ती रविदास. अजून पुढच्या टप्प्यामध्ये रोहिदास. दोन नावं होते, रविदास आणि रोहिदास. म्हणण्याचा भाग वेगवेगळा. अष्टादश संतांपैकी एक रोहिदास महाराज. परशी बांधली त्या मित्रानं, खांद्याला परशी अडकिली. आले रोहिदास, निघालो आईबाबांना भेटायचे. चालता येत नव्हतं, बंगेवर बसून होते. नेलं तिथं. आई बाबा, हे माझे मित्र आहेत, हे म्हणे काशील चाललेत. जवळ घेतलं. म्हातारीनं तोंडावून हात फिरिला, वडिलांनाही तोंडावून हात फिरिला. त्या भक्ताच्या मित्राचा, मुलाचा मित्र होते. आणि सांगितलं, रोहिदास जी, एक पै देऊन टाक. पै. जिंच्या पॅन्टीवाल्याला कळायची नाही. पै, आडका, दमडी, खडका, लाल पै हे जुने पैसे होते. माझ्या काळात 20 पैसे 30 पैसे होते ना ते, 4 आणे. आता ते छिद्र करून म्हशीच्या गळ्यात बांधायच्या पण कामी नाही राहिले. ते बदलले ना ते आता. 20 पैसे 10 पैसे 4 आणे 5 पैसे बदलले ते. तर ती पैन, हादलान, खडकान हे फार जुनी गोष्टी, जुनी फार पुरातन. मग एक पै देऊन टाका म्हणे. एक पै दिली. पै दिली. त्यानं अशी कमरेला खोसली ती पै आणि सांगितलं, काय करू या पैचं. रोहिदास महाराजाच्या मित्राने रोहिदास महाराजांच्या आई वडिलाला विचारलं, माय बाबा, या पैचं काय करू. शाळा नव्हती, पण टोक किती असेल विवेकाचं कल्पना करा. त्या म्हातारीनं 80-90 वर्षाचं वय. मनोहरबुवा सांगितलं, बाळा, ह्या पैची पांढऱ्या रंगाची फुलं घे आणि काशी विश्वनाथाला समर्पित कर. हो, काशी विश्वनाथाला समर्पित कर. वाक्य नीट ऐका. रोहिदास महाराजांचा काळ कोणता? त्या काळात शाळा होत्या का? त्या काळात पुराणच किती होते, कीर्तनकार किती होते, भागवतकार किती होते, रामायणकार किती होते. पण त्या काळात त्या माऊलीला, त्या महात्म्याला कळालं, पांढऱ्या रंगाची फुलं शंकराला वाहतात. आता कधी कधी भागवतात सांगून जातात, तुलसीम मंजिरायम देव तरुषुम भव भागवते पुराणे. भगवान गोपाल कृष्णाला तुळशीची मंजुळा अर्पण केली. वक्ता भूषत भय जायते नाम येन कंचनम दानत्रयो पुनित भव शास्त्रानाया वक्ता प्रसन्नस्तु भय. एक तुळशीची मंजुळा भागवताला अर्पण केली की वाचिणाऱ्याला 1.25 किलो सोनं दान दिल्याचं पुण्य मिळतं. ऐका ना पुढं. असं सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बायका शेजारीन झोपीतून उठायच्या आधी चिळ्यान तुळस कापली. हो, हिचा चुलता बोकड्याच होता. तुळशी कोण खाते माहिती? शेपुड्या. शेळीचे चरणे ज्ञानोबाराय म्हणले, काशाचा शेंडा हानती ती जात शेपुड्याची. शेळ्या काय म्हणते तुमच्याकडे? शेळ्या. जुळ्यानं तुळशी कापल्या. दुसऱ्या दिवशी मनोहरबुवा दिसत न, पारलं की मंडपालाच गेली तुळशीची रास. पण माय तुळस तोडू नये तो, हे शास्त्र आहे ना. किती अंधश्रद्धा डोक्यावर घेतली. कुठला काळ असेल त्या काळात सांगितलं, येन धवल कांती पुष्पाधिनी पंचाननम अधिष्ठिता भयाना पापक्षालन हितार्थाया धवल पुष्पम समर्पयामि नैवं गांजा कसम लिखितम. काय बाई हुशार कल्पना करा. ठीक आहे, अहो डबल MA झालेली बाई मंदिरात आली. मुंबईला राहत होती आमची इथली. तिच्या नवऱ्याला नोकरी होती, 50,000 पगार होता, 49,000ची पेत होत. एक जण म्हणला 1000 काउंट होत होत. ते खात्यावरले काढता येत नसतेत ना, म्हणून तितक्याची ठुत होत ते. आणि त्याची बायको शहाणी, रंगारंगाच्या चपला आणते, भलत्या चपला. तिच्या गावाकडे आली तर तिच्या त्या स्वयंपाक करताना घालायच्या चपला वेगळ्याच. हो, अशा सगळ्या बाहेर फिरायला जायच्या चपला वेगळ्याच, जशी साडी तशा चपला वेगळ्याच. आम्ही जेवायला गेल्या म्हणलं, बाई चपला काढा. नाही, ह्या स्वयंपाक करताना घालायच्या. म्हणलं, बाई एखादा महाराज हाणायची चप्पल नाही का? असली तर हाना आमच्या गालात, आम्हाला मोक्ष भेटन त्यानं.
हान फडा फडा दात गीत फाडा आमचे. हे चुड्यालनीचा अवतार कुठला, विठाला विठाला. तिचं डबल MA झालेलं मराठीत, डबल MA झालेलं. हा असं डबल MA झालं. मंदिरात आली पांडुरंगाच्या, लहानशी मूर्ती मांडलेली पांडुरंगाची, आणि मंदिरात गेल्याबरोबर देवाच्या तोंडाला पेढा. मी म्हणलं कस्तुराबाई, आधी गेली मुंबईला नवरत, पण आधी कस्तुरीत नाव ठेवलं ना तिचं. तिनं तिकडे गेल्यावर नाव बदललं, पण मी कसा बदलीन, मी रगील नंबर 1. मी म्हणलं कस्तुरा, देवाच्या तोंडाला पेढा लावला बाई, देव काय खात नाही, आता साऱ्या मुंग्या देवाच्या तोंडात जात्याल. डबल MA झालेलं येडगळ कस्तुरी. देवाचं दर्शन करून गेल्यावर मंदिराला येडा घातला आणि मंदिराच्या मागून पेढा चिटकीला. देव मागून का तुका, दृष्टांत संपला. रोहिदास महाराजांचा काळ कोणता, आताचा काळ कोणता. त्या अवस्थेत असताना मंदिराच्या पाठीमागून पेढा चिटकत नव्हता. इतकं शालेय, एवढं मोठं सुविधा शिक्षणाच्या असताना तरी तुम्ही भितडाला मागून पेढा चिटकिता. किती येडपटपण आहे. सक्रातीच्या दिवशी कुक हुईकून लावायला पाहिजे होतं. हो, आणि तिळाचा लाडू इथून इथून बुचड्याला लावायचा आणि काय म्हणायचं, नाही खाल्ला की बुटच आणायचं टाळू. पाया पडतो तुम्हाला, गिरगावकराची शपथ आहे, असं करी जाऊ नका. कोण सांगितलं तुम्हाला असं आगावपणा करायचं. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा खांद्यावर नाही घ्यायची. अंधश्रद्धा समोर खणून काढणारा संप्रदाय म्हणजे या देशातला वारकरी संप्रदाय. विठाला विठाला. जा म्हणे शंकराला फुलं अर्पण करा. काय वानू आता न पुरे वाणी. चल दे उजडूस तर ताण घेऊ नका, कळण जातान. आईनं रोहिदासाला सांगितलं, रोहिदास फुलाला पै दिलीस, दमडी दिलीस, आडका दिला, कवडी दिली, आदला दिलास, पण दोरा, मग बुट शिवायचा दोरा त्याला मेन लावलेला असते, मेन मवळा. आता कोणी बुटाड शिवीच ना, कारण काळ इतका गोड आला, फाटकं कोणी घालीच न, लय काळ गोड हो, लय काळ. माझ्या लहानपणी एखादा कीर्तनकार जर गाडीत बसून आला तर माणसं अशी बघायची. आमच्याकडे वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर इंटर गाडीत बसून यायचे. हो, कोणी वारं बसायचं तिच्यात. पण बाबाची गाडी आली, गाडी आली, गाडी आली. काळ बदलला हो. काय त्या काळात महत्व होतं. एखादा पोलीस आला की लेकरं असे चड्यावाले हुस्तूर पळायचे, लांब जायचे. हो, इतकी भ्याची माणसं. काळ होता ना, ज्या त्या काळात त्या गोष्टी होत्या. हे काय नाही, चुथडा झाला सगळा. हो, माझ्या लहानपणी सप्त्यात शिरा भात करायचा, असा लाल जरद शिरा. हे गुलाबाचं फुल पण कमी लाल, असा शिरा लाल जरद. कढीमध्ये चिचाचे बोटकं गावसायचे. कशाचं आमसूल आलंय. हो, कढी आणि भात. अरे बापरे. याच्या पलीकडे सांगू, कोणाच्या ताटावर जर शिऱ्याची वडी उरली आणि ते जर फेकून दिलं तर गोरगरीब माणसं ते शिरा जमा करीत होते. मी डोळ्यानं पाहिले, डोळ्यानं. एकीकडं कुत्रे वडीत होते आणि एकीकडं माणसं जमा करीत होते. आताची सांगा परिस्थिती काय आहे तर. मी डोळ्यानं पाहिली एक माऊली बाथरूम मधून स्नान करून घरात जात असताना संध्याकाळी पांगळायचं धाबळ म्हणायचे आमच्याकडं. कोणी त्याला चादर म्हणतंय. चादर अंगावर घेऊन घरात जात होती आणि मग लुगडं नेसत होती. इतकी परिस्थिती लुगड्याची बिकट. काय काळ होता. नंतर राशनचे कपडे आले बघा, कोपनचे लुगडे म्हणायचे त्याला, ते लुगडे. त्या लुगड्याच्या काळात बऱ्यापैकी बायकांचं बरं झालं. आता जर म्हणलं गरिबी होती तर लोक शिकलेले पोट्टे तोंडात आणतील, म्हणजे शब्दानं काय बकायला म्हणतील बाळू महाराज. आता काळ कुठं गेलाय. एक लुगडं. एखाद्या गरीबाच्या घरी बाई बाळांतीन झाली तर श्रीमंत घरच्या बाईनं टाकून दिलेलं लुगडं, त्याचं ते नरम असतं ना कॉटनचं, त्याची बाळाती म्हणून मागत होते फडके, बाळाती म्हणून. आता किती लुगडे झालेत. परत दिवशी एक माणूस बाई आली टप इकायला, ते प्लॅस्टिकचे टप घ्या, टप घ्या, टप असे डोसक्यावर टप होते तिच्या.
आणि मग मी हात केल्यावर ती नाही थांबली, पण आमच्या पोराच्या माईनं आवाज दिल्यावर लगेच थांबली. ते मला नंतर कळालं मी हात केल्यावर काऊन नाही थांबली. तिला माहित होतं पैसे देईन, पैशावर टप नव्हते, टप होते साड्यावर, आणि माझ्या अंगावर धोतर होतं त्याच्यामुळे ती नाही थांबली. हुशार बाई होती ती. हात केल्याबरोबर थांबली. आमच्या घरच्यांनी त्या 7-8 साड्या आणल्या भागवतावर आलेल्या, तिला दिल्या आणि खपक्या टप घेतला. मी म्हणलं आता मला दाबीती काय ह्या टपात? नाही म्हणे लागतो कधी कधी. दळण धुवायला यायला त्याला, तिनं टप घेतला.